इथं जमलेल्या सगळ्या माया बहिणीला आणि माझ्या भावांना सगळ्याला जय भीम। येणाऱ्या 15 तारखेला इलेक्शन आहे। सर्वाला मी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे जे बाळासाहेब आंबेडकरांना जे उमेदवार दिलेले आहेत त्या चारही उमेदवाराला मतदान करून विजय करा असं मी म्हणतो। का की जेव्हा केव्हा आपल्या समाजावर अन्याय अत्याचार होते तेव्हा फक्त आपल्यासाठी आंबेडकर घराण्याच उभा असते। मागे सक्षम ताटेचा खून झाला तेव्हा अंजलीताई आंबेडकर आले होते, दुसरा कोणता नेता आला होता का? कोणीच आलं नव्हतं। मागे सोमनाथ सूर्यवंशी याचा लॉकअप मध्ये मारून खून झाला आणि असं सांगितलं की मुख्यमंत्रीनं की त्याची तब्येत खराब होती म्हणून ते वारला। मग त्याची आई बाळासाहेबाकडे गेली, बाळासाहेबाला सांगितली की माझ्या मुलाला ह्यानं मारलं। मग बाळासाहेबानं सांगितलं की याचा जे पीएम आहे ते ऑन कॅमेरामध्ये करा म्हणले, ऑन कॅमेरामध्ये औरंगाबादला करा म्हणले। ते ऑन कॅमेरामध्ये त्याचा पीएम झाला तर त्या पीएम मध्ये असं रिपोर्ट आला की त्याला मारहाण जास्त झाल्यामुळे त्याचा जीव गेला। तर हे बीजेपीचे लोक आपल्या लेकराला मारल्याच्या नंतर असं दाखवलं की ते आजारी होतं म्हणून ते मेलं म्हणलंय। तर याच्या मारहाणांना ते सोमनाथ सूर्यवंशी मेला होता। मागे अक्षय भालेरावचा बी खून झाला तेव्हा पण बी आंबेडकर घराणा झाला। सांगण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा सक्षम थाटेचा खून झाला, सोमनाथ सूर्यवंशीचा झाला, अक्षय भालेरावचा झाला तेव्हा फक्त आंबेडकर घराणाच येऊन थांबलं, दुसरा कोणताही नेता आलेला नाही। त्यासाठी आपल्या समाजावर अन्याय अत्याचार जेव्हा जेव्हा होईल तेव्हा फक्त आपल्यासाठी आंबेडकर घराणाच येते। त्यासाठी जे आंबेडकर घराण्याने जे उमेदवार दिलेले आहेत त्याच उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे। आता गावामध्ये आपली संख्या खूप कमी असते, गावामध्ये आपली संख्या एवढी कमी असते तर तिथून आपले नगरसेवक 105 निवडून आले। तर किती आलेत? 105। आज ते आशेनं शहराकडे बघतात की आमची बारी झाली आता तुमची बारी आहे, ते आशेनं बघतात की आमची बारी झाली आता तुमची बारी आहे। तर त्यासाठी आपलं बी काम आहे की या बारीला वंचित बहुजन आघाडीचे जे चारही उमेदवार दिलेले आहेत त्याला मतदान करावं। जय भीम, जय भारत।